छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलाय। त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। परवाना, वाहन नोंदणी आणि इतर कामे ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय होतीये। दरम्यान सरकारनं मागण्या तातडीनं मान्य केल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसलंय। संपामुळे कार्यालयातील अनेक सेवा विस्कळीत झाल्या असून वाहन परवाना, वाहन नोंदणी, फिटनेस तपासणी यासह विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावं लागतंय। कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करतंय। त्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला। मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिलाय। त्यामुळे शासन आणि प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मी आज आरटीओ ऑफिस आपलं छत्रपती संभाजीनगर स्टेशन रेल्वे स्टेशनच्या तिथं आलेलो आहे आणि मी आले असता मला असं जाणून आलं की माझे काही कामानिमित्तानं आलो होतो, परंतु इथं त्यांचा सर्वांचा संप असल्यामुळे मला माझ्या कामामध्ये काही सहकार्य ऑफिसकडनं मिळालेलं नाही आणि मी माझ्या खर्चानं माझे जे काही कामं आहेत बाकीची कामं सोडून मी इथं आलेलो होतो। तर मला अपेक्षित होतं की मी इथं आल्यानंतर माझी कामं ऑफिसकडनं सहकार्य मिळावं आणि माझी कामं पूर्ण व्हावी यासाठी मी मीडियाच्या वतीने मी म्हणजे एक रिक्वेस्ट करतोय की सर्वसामान्यांची आर्थिक किंवा पिळवणूक किंवा मानसिक त्रास जो होईल तो होऊ नये अशा पद्धतीनं सरकारचे जे काही कामकाज आहे किंवा आरटीओ ऑफिसचं जे कामकाज आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर त्याच्यात सोल्युशन काढून त्यांचा जे मोर्चा आहे किंवा काय आहे त्याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढून आम्हाला आमच्या कामासाठी किंवा आमचे काही हे आहेत अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे एवढी विनंती आहे। विश्वा राऊत, आरटीओ कर्मचारी संघटना सहसचिव आहे आणि आमच्या मागण्या आहेत की आमचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे, मात्र रिक्रुटमेंट रूल्स आर आमची मंजूर नसल्यामुळे रिक्त पदं भरता येत नाहीये, तर आर मंजूर करा हा आमची पहिली मागणी आहे। रिक्त पदे भरा, आमचे ओएसचे कार्यालयीन अधीक्षकांचे रिक्त पदे आहेत। 56 कर्मचाऱ्यांना पदोन्नत करण्यात आलं, म्हणजे त्यांना 3 महिन्यासाठी तदर्थ पदोन्नती देण्यात आली होती, नंतर ती मागे घेण्यात आली, तर ते 56 जे प्रमोशन झालेले होते ते कंटिन्यू करा ही आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे आमची पदनाम बदल करा। आमचं म्हणजे 2022ला जेव्हा आकृतीबंधासाठी प्रस्ताव गेला होता त्या प्रस्तावामध्ये ही प्रमुख अट होती की आमचं पदनाम बदलायचं, जसे की कनिष्ठ लिपिक परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ लिपिक वरिष्ठ परिवहन सहाय्यक अशा पद्धतीने ते पदनाम बदलायचा एक विषय होता, तर तो आमचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, तर तो विषय आमचा आहे। आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी पदांची आमची 25 जणांची डीपीसी झालेली आहे आणि मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे, तर ते त्वरित भरण्यात यावे ते पदं, अशी आमची मागणी आहे। ते पदनामाबद्दल काय त्याच्याबद्दल थोडं डिटेल? पदनामाबद्दल आहे असं आहे की जसं की महसूलमध्ये महसूल सहाय्यक वगैरे असे पदनाम करून घेतलेले आहे आणि वेतन त्रुटीमध्ये त्यांच्या वेतनाच्या त्रुटी दूर होऊन त्यांचे वेतनही निश्चिती झालेलं आहे, तर तशाच पद्धतीने परिवहन संवर्गामध्ये काम करणाऱ्या म्हणजे परिवहन डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कनिष्ठ लिपिक हे पदनाम बदलून कनिष्ठ परिवहन सहाय्यक असं पदनाम करण्यासाठीचा प्रस्ताव आहे तो, तर तो त्वरित अंमलबजावणी व्हावी त्याची, असं आमची मागणी आहे। किती कर्मचारी? आमचे जवळपास पूर्ण महाराष्ट्रभर 1,500 कर्मचारी आहेत। 1,500। आणि याच्यामध्ये आता जर समजा तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आता या मागण्या मान्य व्हावा म्हणून आम्ही मागच्या बरेच वर्षांपासून भांडतोय। आम्ही साखळी उपोषण केले, त्याच्यानंतर आम्हाला ते तात्पुरत्या पदोन्नत्या देऊन अधीक्षक पदांवरती दिले होते प्रमोशन्स, मात्र आता असं झालेलं आहे की आम्ही त्यांना आधी लाक्षणिक संपाची मागणी दिली, नंतर उग्र निदर्शने केल्यानंतर लाक्षणिक संप केला आम्ही 1 दिवसाचा, आणि आम्ही हे 25 मेलाच त्यांना म्हणजे निवेदन दिलेलं होतं की जर आमच्या मागण्या मान्य नाही झालं तर 16 जूनपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत। किती वर्षापासून तुम्ही समजा 2023ला आमचा आकृतीबंध 2022ला मंजूर झाला आणि आकृतीबंध फायनलाइज समजा 2023ला झाला, आणि 2023 पासून आम्ही सतत संघर्ष करत आहोत हे आर मंजूर होण्यासाठी आणि हे पद भरण्यासाठी। त्यांनी असं काही लेखी दिलं का तुम्हाला? लेखी दिलं नाही, आता काल रात्रीच एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली होती की हे जे अधीक्षक पद आहे हे भरण्यात यावे, मात्र त्यांनी नकारात्मक त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि सपोर्टिव्ह नाही आहे प्रशासन, त्याच्यामुळे मग आता हे संपाशिवाय पर्याय नाही आहे।